नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण ना झटपट कैरीचं लोणचं करतोय, जेणेकरून ते 8 दिवसात संपेल असं। तर मी कैऱ्या धुवून घेतल्यात आणि पुसून घेतल्यात, सुक्या करून घ्यायच्या कैऱ्या, नाहीतर मग लोणचं लगेचच खराब होणार, म्हणजे त्याच्यावर बुरशी वगैरे येणार। तर इथे अशी कैरी आपण पहिली कट करूया आणि अगदी छोट्या छोट्या फोडी करणार आहे, जेणेकरून त्याला ना मीठ मसाला चांगला व्यवस्थित लागेल। हे आपलं इन्स्टंट लोणचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर इन्स्टा FB ला असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर इथे बघा मी कैरी अशी छोटी छोटी कट करून घेतली, अगदी पातळ पातळ आणि बारीक बारीक फोडी करायच्या, म्हणजे ह्याला ना मीठ मसाला छान लागतो। तर कैरी इथे आपली अशी व्यवस्थित कट झाली आहे। मेथी वापरताना ना अगदी थोडी, अगदी 4 दाणे वापरला, जशा कैऱ्या असतील फोडी असतील तसंच वापरा तुम्ही। तर इथे बघा आपण मोहरीची डाळ आणि बडीशेप टाकली आणि थोडीशी हळद। आता हे सगळं ना आपण नेहमी गरम करून घेतो थोडंसं, तर आज आपण कच्चंच घेतलंय मिक्सरवर फिरवून हे सगळं। तर पुढे दाखवते बघा मी ह्याला आपण आता गरम कसं करणार। तर आता आपण ह्याच्यात ना हिंग पण टाकूया। तर इथे बघा आपण हिंग टाकलाय असा, आणि आपलं तेल सुद्धा ना चांगलं वाफ येईपर्यंत गरम झाले। तुम्हाला मी मोहरी टाकून दाखवते, चांगली फडफडली आहे बघा, तडतडली अशी। तर आता ना आपण गरम गरम तेल ह्या हिंगावर टाकतोय, म्हणजे आपला हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित गरम झाला, म्हणजे गरम करून घ्यायला नको। आणि तसंही आपण लोणचं 8 दिवसात संपवणार आहोत। तर इथे बघा मी मीठ सुद्धा टाकलंय, आणि मीठ सुद्धा आपण लोणच्याचं ना ठेवणीच्या गरम करून घेतो, त्याच्यामुळे आता मी मिठावर सुद्धा हे तेल टाकते बघा। येत आहेत की नाही बुडबुडे, म्हणजे असा आपला मसाला सुद्धा छान गरम होतोय। आता मी थोडं अजून थंड झालं की बाकीच्या मसाल्यावर ओतणार आहे, जेणेकरून हे मसाले आपले करपू नये म्हणून। तर आता बघा इथे पण चांगले बुडबुडे येत आहेत, अगदी गार झालं नाहीये, पण एकदम कडकडीत होतं तेव्हा मी हिंगावर टाकलं, त्याला थोडी थांबले आणि नंतर मी मिठावर टाकलं, अजून थोडंसं थांबून मी ह्या मसाल्यावर टाकले बघा। तर आता पूर्ण थंड झाल्यानंतर मी हे लाल तिखट टाकले, जेणेकरून लाल तिखट आपलं करपू नये म्हणून। आणि व्यवस्थित हा सगळा मसाला मी असं मिक्स करून घेतेय बघा। आणि त्याच्यानंतर ना आपण कैरीला ना मीठ लावलंय, ना हळद लावलीये, ना ठेवलंय आपण, कारण आपण हे इन्स्टंट लोणचं करतोय। आणि 8 दिवसासाठी केलं तरी 4 दिवसात संपलं, आणि 8 दिवस असं केलं तरी अगदी आरामात टिकणार आहे। तर मुलं ना आवडीने ना माझी अशी करकरीत किंवा कुरकुरीत कैरी असते ना ती त्यांना आवडते, आणि असं बिटा मसाल्याला लावून दिलं ना की असंच वाटी वाटी घेऊन अगदी खातात आवडीने, म्हणून मी असं बनवलंय। तर तुम्ही सुद्धा बनवू शकता, आणि हे जेवणाबरोबर सुद्धा असं कुरकुरीत लोणचं ना छान लागतं। कधी कधी आपण बघा कच्ची कैरी घेऊन जेवतो ना, त्याच्याऐवजी जर असं केलं लोणचं ना तरी सुद्धा तुम्हाला आवडेल। तर इतकं मस्त चवीला झालेलं लोणचं, तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे लोणचं कसं लागतं ते। आणि जसं जसं मुरत जातं ना तसं जसं अजून चविष्ट बनतं। तर इथे बघा आपण असं व्यवस्थित मुरत ठेवले, नंतर मी ह्याला बरणीमध्ये ठेवणार आहे। तर अप्रतिम लोणचं बनलेलं। धन्यवाद।